तर सध्या आपण पाहतोय शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालेलं आहे आणि त्याचाच निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या या महिला कार्यकर्त्या पदाधिकारी नेत्या सगळ्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि घोषणाबाजी केली जाते। नीलम गोरे, मनीषा कायंदे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि काँग्रेसचा या आंदोलनामधून निषेध केला जातो। अखिलेश यादव यांचा पोस्टर पायदळी यांचे पोस्टर जे आहेत ते पायदळी तुडवत निषेध केला जातोय, घोषणाबाजी केली जाते। लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालेलं आहे। राहुल गांधी यांचे देखील पोस्टर्स पायदळी तुडवत निषेध करण्यात आलेला आहे। नीलम गोरे यांनी हे पोस्टर फाडलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी सध्या आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळते। या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत, हातामध्ये पोस्टर्स घेऊन या महिला आंदोलन करताना दिसतात। नारी सन्मानावर वार झाला असं म्हणत घोषणाबाजी केली जाते। जोडे मारो आंदोलन देखील या दरम्यान केलं जातं। नारी सन्मानावर वार झालेला आहे, विरोधकांचा चेहरा उघड झालाय असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलेलं आहे। महिला आरक्षण विधेयक पारित झालेले आपल्याला सगळी सगळ्या भारताचं सगळ्या भारतामधल्या महिलांचं आणि संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं महिला आरक्षण विधेयक हे लोकसभेमध्ये नामंजूर झालेलं आहे। कारण काँग्रेस आणि UPA आघाडीने महिलांच्या बद्दल बोलत असताना पुतना मावशीसारखं वागणं केलेलं आहे। त्यांनी एका बाजूला ते म्हणतात की महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, पण प्रत्यक्षामध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या नावाने उलट अधिक पुरुष आणि महिला दोघांचंही स्थान निर्णय प्रक्रियेत वाढलं असतं। परंतु राहुल गांधी आणि UPA मला तर असं वाटतं की कालच्या लोकसभेमध्ये सगळी जी व्यूहरचना करण्यात आली आहे त्याच्यामधून हे स्पष्ट झालं की त्यांचा विरोध हा महिला आरक्षणालाच होता। कारण याच्या पूर्वी पण मुलायमसिंह यादव आणि त्यांच्या कंपूने टोळीने अनेक वेळेला हे विधेयक आम्ही जसा त्यांचा फोटो फाडला त्याच्यापेक्षाही वाईट म्हणजे लोकसभेमध्ये तुकडे करून सगळ्यांवरती भिरकावलेले होते। आणि असं होऊ नये या दृष्टीने नारी शक्ती वंदन विधेयकाच्या वेळेला एक मताने हे विधेयक मंजूर होऊन सुद्धा सातत्याने खोटा प्रचार केला गेला की दक्षिणेकडच्या राज्यांची संख्या कमी होईल आणि त्यांच्यावर अन्याय होईल। आणि त्याचबरोबर जसं लोकसभा निवडणुकीच्याला खोटा प्रचार केलेला होता त्याप्रमाणे आतापर्यंत 30 वर्ष रखडलेलं विधेयक हे माननीय मोदी साहेब, NDA, भाजप, शिवसेना आणि सगळ्या घटक पक्षांच्या तर्फे मान्य करण्यात येणार होतं। परंतु यांनी केवळ महिलांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी म्हणून ते नामंजूर केलेलं आहे। महिलांची मतं घ्यायचा त्यांना कुठलाही अधिकार नाही आणि महिला खासदार काही तर बोलल्या की महिलांना आरक्षण नकोच आहे। मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या पुतना मावशीचं प्रेम जे काँग्रेसने दाखवलेलं आहे आम्ही निषेध करतो। आमचे नेते श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टपणाने या विधेयकाचं समर्थन केलेलं आहे आणि मला तर असं वाटतं की फ्लोअर मॅनेजमेंट करायला महाराष्ट्रामध्ये जसं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे बहुमत सिद्ध करू शकले तसं त्यांना जर का जबाबदारी दिल्लीत मदतीसाठी घेतलं असतं तर हे विधेयक नक्की मंजूर झालं असतं असं मला वाटतं। आणि म्हणून म्हणते की पुढच्या काळामध्ये हे विधेयक कशा प्रकारे चांगल्या प्रकारे महिलांना न्याय देईल याच्यासाठी माननीय मोदी साहेब, शिंदे साहेब, अमित शहा, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांची बांधिलकी आहे। आणि ते शिवसेना महिला आघाडीच्या भावना ज्या आहेत त्या प्रत्येक सर्वसामान्य महिलेच्या भावना आहेत। आणि म्हणून मी असं म्हणते की गॅस मिळत नाही, इंधन मिळत नाही तर या काँग्रेसला निवडणुकीमध्ये पूर्णपणे शून्य करा अशा प्रकारचं मी आवाहन करते। महिलांना आरक्षण देणारं विधेयक हे मंजूर झालेलं होतं, मग वेगळ्या घटना दुरुस्ती करून काय वेगळा घट घालण्याचा प्रयत्न आहे? नाही, एक असं असतं की आपण याच्या पूर्वीचा इतिहास पाहिला तर बऱ्याचशा वेळेला जनगणना होऊन परत पुनर्रचना व्हायला काळ जात असतो।
त्याच्यामध्ये दिरंगाई होऊ नये हा त्याचा हेतू होता.